त्यांना बसू दे का कुठे 5-10 मिनिटं थांब. तुम्ही एक जण थांबता का? बाकीचे गेले तरी चालतील. त्यांचा वेळ कशाला वाया घालवता. छगन भुजबळ आज नागपूरमध्ये बोलत होते आणि असं म्हटलेलं आहे की एकीकडे सुप्रिया सुळे मराठा आरक्षणासंदर्भात बोलतात किंवा स्टेजवर जातात, मात्र ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने त्या का बोलत नाही. मी खूप एक तर मी भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, पण मी खूप विनम्रपणे, ते तर माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, त्याच्यामुळे खरं तर मी बोलणं अयोग्य आहे, पण एक जबाबदार खासदार म्हणून मी उत्तर देते माननीय भुजबळ साहेबांचा. आणि मी हे बोलताना पूर्ण बाईट दाखवा. माझी विनंती आहे सगळ्यांना की मी आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचा सगळा मान ठेवून, जे माझ्या वडिलांच्या जागेवर आहेत, माझ्या वडिलांच्या वयाच्या ग्रहस्थाबद्दल खरं तर मी बोलणं योग्य नाही, पण एक खासदार म्हणून माझीही नैतिक जबाबदारी आहे की पार्लमेंटमध्ये आरक्षणाची मागणी किंवा निर्णय कुठे होतो, तो कॅबिनेटमध्ये होतो, असेंब्ली नाही तर पार्लमेंटमध्ये होतो. पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी जेव्हा मला निवडून दिले, 4 वेळा निवडून दिले, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि समाजातल्या ज्या ज्या घटकांनी आरक्षणाची मागणी केली आहे, तुम्ही डेटा काढून बघा. मी फक्त प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोलत नाही आरक्षणाबद्दल, मी ऑन रेकॉर्ड या देशातली सगळ्यात उच्च जी आहे जागा हक्क मागण्याची, ती या देशाचं पार्लमेंट आहे. त्या पार्लमेंटमध्ये, त्या संसद भवनमध्ये मी धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम ज्या ज्या समाजांच्या मागण्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. आणि एक वेळा नाही, अनेक वेळा, म्हणजे अनेक वेळा भाषणाला मी उठले की अनेक समोरच्या बाकावरचे लोक म्हणतात आता ही परत तोच मुद्दा मांडणार. हा परत मुद्दा मांडायचा नाही. त्या समाजांना न्याय नाही मिळाला. आणि जर कुणालाही माझ्या भाषणांचा डेटा हवा असेल तर तो डेटा मी पूर्णपणे तुम्हाला देऊ शकते की किती वेळा मी स्वतः मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम अनेक छोटे मोठे समाज आहेत ज्यांना काही वेगळ्या वेगळ्या मागण्या आहेत. ह्या महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त आरक्षणवर भाषण करणारं कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे. आणि मी हे डेटा ड्रिव्हन तुम्हाला सांगते आणि तो सगळा डेटा माझ्या मोबाईलमध्ये, माझ्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहे. कुणालाही तो हवा असेल तर मी पारदर्शकपणे तुम्हाला मांडीन. आणि त्यातूनही कुणाला अजून काही ऑब्जेक्शन्स असतील तर तुम्ही म्हणाल ती जागा, तुम्ही म्हणाल ती वेळ, कोणाही व्यक्तीबद्दल मी कुठल्याही व्यक्तीला कधीही या विषयावर मी चर्चा करायला माझी पूर्ण तयारी आहे. परंतु एकूणच ओबीसी आरक्षणावर काय आपल्या पक्षाचं म्हणणं आहे? कारण मराठा समाजाला आरक्षण मिळतं त्यावर तुम्ही बोलता असं म्हणतात, पण ओबीसीबद्दल तुम्ही बोलत नाही असं ते म्हणाले. आता भुजबळ साहेब असं का म्हणले मला माहिती नाही, कदाचित त्यांनी माझे व्हिडिओज पाहिले नसतील. आणि मी पार्लमेंटमध्ये बोलले, इथे तिथे नाही, मी नुसत्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोललेले नाही, मी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये बोलले. आणि ह्या देशात सगळ्यात मोठे निर्णय जे होतात ते अजून तरी पार्लमेंटमध्येच होतात. त्याच्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये मी आरक्षणाबद्दल सविस्तर बोललेले आहे. आणि खूप विनम्रपणे, म्हणजे मी हात जोडून खूप विनम्रपणे म्हणते की ह्याच भुजबळ साहेबांनी तेव्हा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत का आले हे त्यांचं स्पष्टीकरण तुमच्याच चॅनलवर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळं मला पण बरे, ते माझ्यापेक्षा वयानी, कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे आहेत. त्याच्यामुळे मी फार काही बोलणार नाही, पण वास्तव काय आहे आणि ते डेटा ड्रिव्हन आहे. आणि हा डेटा मी सगळा तुम्ही म्हणाल तिथे ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो. हा जो मुद्दा आलेला आहे, राज्य शासनानं जो GR काढलाय त्यानंतर सगळ्या समाजांचं असं म्हणणं आहे, वेगवेगळ्या समाजाचे लोक आंदोलन करतात. ओबीसी समाजाचं म्हणणं आहे की ते लागू करू नये, त्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागेल. तिकडे बंजारा समाज म्हणत आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार ST मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. वंजारी समाजाचे लोक, मुंडे साहेब, धनंजय मुंडे यांनी असं वक्तव्य केलं की बंजारा आणि वंजारी एकच आहे. कुठेतरी 2 तारखेच्या GR नंतर एक संपूर्ण समाजातल्या आरक्षणाचा मुद्दा हा ढवळून निघालेला आहे. काय नेमकं चाललंय हे? ह्याचं उत्तर मी नाही तुम्हाला देऊ शकत. याचं उत्तर तुमच्यासारखी, मीही एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी आहे, पण त्याच्या आधी मीही एक नागरिक देखील आहे. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे, म्हणजे मी हात जोडून विनंती करते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या, तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन करा आणि महाराष्ट्राला समजावून सांगा की काय निर्णय घेतलाय तुम्ही, त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत आणि कुणाला कसं मिळणार आहे,
कुणाची काय मागणी आहे आणि कुणाला तुम्ही काय निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलेत. कारण का त्यांनी मोठ्या जाहिराती केलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांना जे पाहिजे ते सगळं दिलंय. मग एकीकडे जर सगळं तुम्ही दिलंय आणि लोक एवढे समाधानी आहेत तर मग ती जाहिरात एक तरफ आणि होणारी आंदोलन एक तरफ. काल तर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं 3 ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या, कुणाची गाडी अडवली गेली, कोणी आत्मदहन करून घेतलं. या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या नाहीयेत आणि याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं लागेल. कारण का निर्णय त्यांनी घेतलाय. त्यामुळे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे. कारण का तज्ज्ञ एक म्हणतायत, मीडियामधले लोक बोलतायत, प्रत्येक समाजाचा माणूस काहीतरी वेगळं म्हणतोय आणि याचं उत्तर कोण देऊ शकतं तर मायबाप सरकारच देऊ शकते. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेझेंटेशन घ्यावं. माझी तर विनंती आहे, मी वारंवार तुम्हाला हे बोललेले की त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग पहिली बोलवावी, त्याच्यानंतर एक असेंब्लीचं सेशन बोलवावं, सविस्तर चर्चा करून आम्हाला राज्याला उत्तर द्यावं की काय नक्की केलंय. नाहीतर एवढं करायचं नसेलच त्यांना अगदीच तर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन तरी समजून सांगा, एक प्रेझेंटेशन करून. जर काट्या आता नाहीये तर कोयते असतील असं देखील लक्ष्मण हाके. याचं उत्तर तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनाच विचारावं लागेल. कारण का हे जे स्टेटमेंट्स येत आहेत याची सगळ्याची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांकडेच आहेत ना. आम्ही काय करतो, आम्ही विरोधात आहोत. आम्ही लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या पोचवण्याची सरकार दरबारी नैतिक जबाबदारी विपक्षी आहे, विरोधी पक्षाची आहे. ते आम्ही सातत्याने करतोय. मी तर रोज बोलते या विषयांवर आणि मी गेले अनेक महिने म्हणजे ओल्या दुष्काळाची बातमी काल तुम्ही मला तुमच्या एका चॅनलवर मी पाहिली. 1 महिन्यापूर्वी मी माननीय अमितभाई शहांना दिल्लीला जाऊन भेट घेतली आहे. ते माझ्या ट्विटर अकाउंटवर ते पत्रही आहे, फोटोही आहे. मी अमितभाईंना विनंती केली की महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडलेला आहे, आता 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. एक सरसकट कर्जमाफी करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा. हे मी 1.5 ते 2 महिन्यापूर्वी अमितभाई शहांना दिल्लीला विनंती केली. हा पहिला मुद्दा. आणि म्हणजे जसा हा मुद्दा आहे तसंच आरक्षणाच्या बाबतीत सातत्याने मी विनंती करते आणि हे आंदोलन व्हायच्या आधी पण मी बोललेले. हे का मी ह्या टर्ममध्ये आरक्षणाबद्दल बोललेलं आहे, मी मागच्या टर्ममध्येही बोललेले की धनगर समाजाची जी मागणी आहे, मराठा समाजाची जी मागणी आहे, लिंगायत समाजाची जी मागणी आहे, आता बंजारा समाजाच्या जे काही प्रश्न आता तुमच्या चॅनलवर दिसत आहेत, मुस्लिम समाजाचे, सगळ्या समाजांचे जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. माझं भाषण काढून बघू शकता तुम्ही. मी तारीख वाईज किती वेळा ह्याच्यावर बोलले की एक एक करू नका. एक मोठं देशात एवढी मोठा मॅन्डेट आहे या सरकारला. तिकडे 1.5 किती 240 250 खासदार आणि इथे 250 आमदार, एवढं मोठं मॅन्डेट तुमच्याकडे असताना आणि केंद्रामध्ये जर असा काहीतरी चांगलं आरक्षणाचं सोल्युशन काढलं. आम्ही सरकारच्या बाजूनी जसं जीएसटीला उतरलो आणि त्यांच्याबरोबर मतदान केलं, आम्ही आरक्षणासाठी करू त्यांच्याबरोबर. पण त्यांनी पीस बाय पीस आणून उपयोग नाही. मग कधी झारखंडसाठी आणलं, आम्ही स्वागत केलं. कधी गोव्यासाठी आणलं, आम्ही स्वागत केलं. कधी उत्तराखंडसाठी आणलं, आम्ही स्वागतच केलं ना. आम्ही कधी विरोध केला. तर तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लेजिस्लेशन का नाही आणत? त्याच्यावर चर्चा करू. 1 दिवस नाही, 24 तास चर्चा करू आणि एक मोठा धोरणात्मक निर्णय, क्रांतिकारी निर्णय घेऊ दे सरकारला. आम्ही पुरी ताकदीने सरकारबरोबर आहोत. उपोषण सोडताना GR लागू केला अशा पद्धतीची सरकारकडून घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष मात्र आज जर आपण पाहिलं, आज प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली. राज्यात केवळ 5 ते 10 प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेली आहेत. याचाच अर्थ मराठा समाजाची फसवणूक झाली असं वाटत नाही का? कारण नवा GRचे नाही तर सगळे जुन्या प्रक्रियेमध्ये जे प्रमाणपत्र होतं त्यांचं वाटप करण्यात आलं. खरं तर तुमच्या चॅनलवर विनोद पाटलांची एक केस आहे आणि तुम्ही आत्ता जे बोलताय ते ज्या दिवशी GR आला त्या दिवशीच विनोद पाटील हेच तुमच्याच चॅनलवर बोललेले आहेत संभाजीनगरमध्ये. आणि तेव्हाच कन्फ्युजन वाढायला लागलं की सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एक म्हणतायत आणि विनोद पाटील दुसरं काहीतरी म्हणतायत, भुजबळ साहेब आणि काहीतरी. त्याच्यामुळे इतकं कन्फ्युजन झालेलं की नक्की इम्प्लिमेंटेशन काय होणार, कसं होणार. जोपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्री आहेत या राज्याचे, माननीय मुख्यमंत्र्यांनीच सांगायचा अधिकार आहे की नक्की GR काय आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल आणि त्याचा फायदा किती लोकांना होईल. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेची सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार हे यादीतून हटवला आणि त्यासाठी जो मोबाईल नंबर वापरण्यात आला तो कर्नाटकाचा. मी ती सगळी प्रेस कॉन्फरन्स पाहिली राहुलजींची. एक गोष्ट आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की हा सगळी जी माहिती ही डेटा ड्रिव्हन आहे. म्हणजे हे नेहमीप्रमाणेचे आमच्यावर जसे खोटे नाटे आरोप केले जातात ते आपले इलेक्शनमध्ये आरोप येतात आणि मग ते गायब होतात आणि ज्यांच्यावरती इलेक्शन
वर सिरियस होतं आणि ज्यांच्यावर ईडी सीबीआय वगैरे होते ते वॉशिंग मशीनचा एक ऑप्शन असतो. त्यामुळे हे 2 ऑप्शन्स या राज्यात आणि देशात आपण सगळ्यांनी गेल्या 11 वर्षात पाहिलेत. ही एक बाजू. दुसरी बाजू अशी की हे नवीनच झालेलं आहे. आपण सगळ्यांनी जर कोल्हापूरमधून आदरणीय पवार साहेबांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे हे तुमच्या सगळ्यांनी आज सकाळी दाखवलं. याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. पण त्याच्यात पवार साहेबांनी 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी बोललेल्या आहेत. एक ते म्हणलेले आहेत की ह्या सगळ्यामध्ये इलेक्शन कमिशननी ह्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे की हे प्रॉब्लेमॅटिक झालं असेल तर ते करेक्ट करा. त्यामुळे हा जो संशय सर्वसामान्य मायबाप जनतेच्या मनात आलेला आहे त्याला कुठेतरी इलेक्शन कमिशननी जबाबदारीने उत्तर दिलं पाहिजे. हा पहिला मुद्दा त्यांनी मांडला. आणि दुसरा ते सातत्याने नाशिकलाही पवारसाहेब हेच म्हणले आणि कालही कोल्हापूरला आज सकाळी तुमच्याच चॅनलवर मी त्यांची प्रेस पाहिली. त्यात पण तेच म्हणले की आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून तो जो महाराष्ट्रात कटुता निर्माण होतीये ती कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात मार्ग काढला पाहिजे. पहिल्या दिवसापासून आमची सहकार्याची भूमिका आहे. आमची सगळी भाषणं काढून बघा. मी सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांना गेले अनेक आठवडे विनंती करते की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, तुम्ही असेंब्लीचं सेशन घ्या आणि नुसत्या आरक्षणावर तर घ्याच पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवरही घ्या, कारण का तीही चिंताजनक आहे. म्हणजे एकीकडे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. त्याबरोबर आरक्षणात नक्की काय तुम्ही निर्णय घेतलेत ह्याची माहिती तमाम महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला कळलीच पाहिजे. आणि तिसरी महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. हे मी म्हणत नाहीये, हे वर्तमानपत्रात आलेला सगळा डेटा आणि चॅनलचा सगळा डेटा म्हणतो. त्यामुळे हे 3 खूप मोठी आव्हानं आज राज्याच्या समोर आहे. पुण्याच्या सुरक्षेचा मुद्दा जो होता सातत्याने समोर येते. सर्वसामान्य माणूस रस्त्यावर चालला होता, बाजूला गाडी घेईन म्हटल्यानंतर एका व्यक्तीनं म्हणजे टोळी येतो मुख्याने पुण्याची त्याने गोळीबार केला. 3 गोळ्या लागल्या होत्या. पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. 100 मीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे. एकंदरीत पुणे जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने समोर येतो. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मी विरोधक म्हणून उगाच टीका करत बसत नाही, पण माझ्या राज्याचं नाव अशा वेळेस खराब होतं जेव्हा एखादी अशी घटना होते, देशामध्ये बातमी जाते. आणि ही गोष्ट खरी आहे की लोक विश्वासाच्या नात्याने देशातून मुलं शिक्षणासाठी तुमच्या आणि माझ्या पुण्यात पाठवतात. शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे. आणि आपल्या सगळ्यांवर झालेले संस्कार आहेत की वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण आहे. जे एकीकडे आपण छत्रपतींचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हे सरकार चालवतात आणि एकीकडे न स्कॉलरशिपचे पैसे ते मुलांना देत आहेत, न सुरक्षितता पुण्यासारख्या शहरात. आणि हा डेटा माझा नाही, हा डेटा तुमचा आणि भारत सरकारचा आहे. भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. हा माझा डेटा नाही. आणि त्यांच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणि दिल्लीत आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि पुणे जिल्ह्यात तो वाढलेला आहे. हा आरोप नाहीये, हे डेटा ड्रिव्हन माहिती मी तुम्हाला देते. मराठी झालं का सगळं? शहाडमध्ये सुद्धा जे आहे ते शिंदे आणि भाजपच्या गटामध्ये राडा पाहायला मिळाला आहे. निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा पाहायला मिळतो असं एक तर बघ, मला तो शब्दच ऑब्जेक्शनल आहे. एकतर म्हणजे मी तो शब्द वापरतच नाही एकतर. आणि माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे, म्हणजे हा एक थोडासा वेगळा विषय आहे की तुम्हीही शब्द जेव्हा चॅनल्सवर लावताना तेव्हा थोडासा विचार करून लावा, अशी एक आई म्हणून माझी विनम्र विनंती आहे. माझी भाषा ही फक्त दूरदर्शन आणि टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता वाचून माझी सुधारली. आमच्यावर असे संस्कार झाले की वाचन करा म्हणजे भाषा चांगली येते. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही त्याला भांडण म्हणा, मतभेद म्हणा, माझी ही विनंती एक आई म्हणून आहे, लोकप्रतिनिधी म्हणून फक्त नाही. पण हे जे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये या सरकारमध्ये जे मतभेद बाहेर येत आहेत, हे मी विरोधक म्हणून म्हणत नाही, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहेत. घरं फोडली आमची म्हणजे पक्षही फोडली. आमच्या केसेस आजही चाललेल्या आहेत. आमच्यावर अन्याय झालाय का? तो हो झालेला आहे, काय वादच नाही. पण अशा परिस्थितीत ज्या टोकाची भूमिका घेऊन आमची घरं आणि पक्ष फोडले आणि आता त्यांचे ज्या पद्धतीने वाद होत आहेत, ह्याच्यात नुकसान फक्त आणि फक्त सर्वसामान्य मायबाप जनता आणि महाराष्ट्राचं होतंय, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक.
वर्षा निवासस्थानातील एक निवेदन सध्या व्हायरल झालं. सगळ्याच ठिकाणी महाविकास आघाडीमधून लढता येणार नाही याचा अर्थ तुम्ही सगळे स्वतंत्र लढणार. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक होते ना, आमची आघाडी होती, तेव्हा सगळी इलेक्शन्स आम्ही एकत्र नाही लढायचो. त्यामुळे तेव्हा प्रत्येक जण, आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते आपण लढावं. त्याच्यामुळे त्या भागांमध्ये तिथलं स्थानिक नेतृत्व ठरेल की आघाडी करायची का नाही. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक असताना तेव्हा आम्ही किती वेळा वेगळे लढलेलोच आहोत ना. पुण्याला जिल्हा परिषद कधी आम्ही इतक्या वर्षात एकत्र लढलोय, वेगळेच लढलो. टेंडरचे डॉक्युमेंट सध्या प्रचंड व्हायरल झाले, त्यामध्ये प्रतिष्ठान वन ॲट अ टाइम. टेंडरचं एक डॉक्युमेंट सध्या प्रचंड व्हायरल झाले, त्याच्यामध्ये वर्षा निवासस्थानामधल्या काही कामाचं कागदपत्र संग्रहित आहे. बेडसाठी, डबल बेडसाठी 20 लाखांचा खर्च, तर किचन दुरुस्तीसाठी जवळपास 19 म्हणजे 20 लाखांचा खर्च आहे. 40 लाखांपेक्षा सुद्धा जास्त खर्च त्या ठिकाणी त्या निविदेमध्ये देण्यात आल्याचं समजतं. हेच 40 लाख रुपये जर आमच्या शेतकऱ्यांना दिले असते ना, तर कदाचित आमच्या शेतकऱ्यांनी एवढ्या आत्महत्या केल्या नसत्या. त्यांचे तर काही हजार रुपयाची देणी असतात. त्यांच्या ह्या दुर्दैव या सरकारचं की 40 लाख रुपयाचं रेनोव्हेशन ते करतात. आणि हे तर छोटंच रेनोव्हेशन आहे. सगळ्यांची ऑफिसेसचं जर काढलं ना आणि घरांची रेनोव्हेशन, तर ते करोडो रुपयात असते. हे खूप दुर्दैव आहे की मोदीजी काही वेगळं दिल्लीत सांगतात, पण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होत नाही. मोदीजी तिकडे सांगतात आम्हाला सगळ्यांना की साधे राहा, तुम्ही सगळं मेड इन इंडिया वापरा, ही गोष्टी काय परमनंट नाही, आपण प्रधान सेवक आहोत. पण हे दुर्दैव आहे की मोदीजींच्या या गोष्टी महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी लोक ऐकत नाहीत किंवा पाळणं त्याचे करत नाही. खूप दुर्दैव आहे. त्याचं उत्तर येणार आहेत 30 तारखेला. विचारा, 30 तारखेला माझ्याच मतदारसंघात येणार आहेत. नाही, राऊत साहेबांची चर्चा कदाचित पवार साहेबांबरोबर झाली असेल. पण मला असं वाटतं आता कोण कुठल्या आघाडीत कसं जाईल, पहिले इलेक्शन तर लागू द्या. आधी दिवाळी वगैरेपर्यंत लागत होतं. आता पुढच्या वर्षी कधी, म्हणजे संक्रांतीनंतर का गुढीपाडव्यानंतर का पुढच्या रक्षाबंधन नंतर, हे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. मी आता तर उमेदच सोडून दिली की कदाचित एक वेळ आमची लोकसभा विधानसभा लागेल, पण या बाकीचे इलेक्शन्स लागतील का नाही अशी काळजी आणि भीती मला वाटायला लागली. आणि दुर्दैव ह्याचं एवढंच आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण, या देशात पंचायत राज आणि कैलासाची यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता केंद्रित राहता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि हे सरकार बरोबर त्याच्या विरोधात निर्णय घेत आहे. सत्ता केंद्रितच राहतेय. जो माणूस रोज तुमच्या सुखदुःखात असतो, तुमचा नगरसेवक असेल, तुमच्या पंचायत समिती मेंबर असेल, तुमचा जिल्हा परिषद मेंबर असेल, या सगळ्यांचे इलेक्शन गेले किती 3-4 वर्ष झाली. आता खूप दुर्दैव आहे की सत्ता सगळी केंद्रित व्हायला लागली आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचं विकेंद्रीकरण होणं बंद झालं. मुंबईचा महापौर मी त्याचं मनापासून स्वागत करते. आणि मी परत अतिशय विनम्रपणे हात जोडून महाराष्ट्र सरकारला विनंती करते आणि एक्साईज डिपार्टमेंटला विनंती करते की जिथे जिथे शाळा आहेत तिथली दारूची दुकानं कृपा करून बंद करा. बारामती लोकसभा मतदारसंघात हिंजवडीला शाळेच्या समोर दारूचं दुकान होतं. ते कलेक्टरांचे मी जाहीर आभार मानते पुण्याच्या की आम्ही मागणी केली, पालकांनी मागणी केल्यावर त्यांनी ते बंद केलं. अशी अनेक उदाहरणं संपूर्ण राज्यामध्ये आहेत तिथे एक्साईज डिपार्टमेंटनी शाळा कॉलेजेसच्या समोर, आणि नियम हा मी नाही केलेला, सुप्रीम कोर्टाने आणि पार्लमेंट आणि असेंब्लीने केलेला निर्णय, त्याचं जरी पालन केलं तर खूप झालं. काही नवी मुंबईमध्ये अनाधिकृत इमारती आहे. मुंबई महापालिका त्यावर कारवाई करणार होती, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती आणली आणि त्यानंतर आता हायकोर्टाने विचारणा केली आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणता अधिकार आहे. मला असं वाटतं कोर्टाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जबाबदारीने बोलावं. कोर्टाचे जे काही नियम कायदे असतात त्याच्याबद्दल कोर्टाचा एक वेगळा मान सन्मान असतो आणि कोर्टाने जर काही कॉमेंट्स केली असतील तर त्याच्यावर मी बोलणं योग्य आहे. मराठी झालं का सगळं? महायुती मुंबईचा महापौर जो आहे तो महायुतीतच असेल, कोणी आमच्या सोबत येऊ की न येऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं.
भाजपचा तो कार्यक्रम होता त्याचा अहो, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी जेव्हा पेपरला बसते परीक्षेला तर मी मेरिटमध्ये येऊन पहिलीच येते ना. प्रत्येकाला आपल्याला वाटतं तुम्ही पेपर आठवत नाही का कॉलेजचे दिवस, घरी आल्यावर आई विचारी पेपर कसा गेला तर बेस्ट, किती मार्क पडणार, फुल, मी तर बेस्ट सोडवलाय, 100 पैकी 100च मिळायला पाहिजे. एवढं इतका तो हक बनताय. मराठी महापौरवरून आता जे आहे ते मनसेचं आणि भाजपचं एकूण जोडलंय. मराठी महापौर होईल असं वाटतं का तुम्हाला? मी तुम्हाला खरं सांगू, मी असा विचारच करत नाही. मी म्हणते की जो कोणी महापौर व्हावी त्यांनी तुमचं आणि माझं आयुष्य सुधरावं एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आमचाच होईल आणि ह्याचाच होईल आणि हा आम्ही तसं राजकारण करत नाही. आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं राजकारण करतो आणि समाजकारण करतो. लाडक्या बहिणीमधून जे आहे लाडकी बहीण योजनेमधून आणखीन काही बहिणींना वगळण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की ही योजना बंद होणार नाही, मात्र दिवसागणिक यातली संख्या जी आहे ती कमी होत चालली. नाही, 25 लाख महिला कमी झाल्यात हीची स्टोरी तर तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर आली आणि महाराष्ट्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंटही आलेलं आहे की 25 लाख महिला त्यांनी कमी केलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये. आता अजून किती, आता त्याच्यात पुरुष कसे आले, म्हणजे काय नक्की नियम कायदे या सरकारने आधी लावले, मग आता का बदलले, मग आधी कसं काय त्यांना घेतलं, मग आता का कमी केलं, खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे तुम्हाला आठवत असेल की मी तेव्हाही स्टेटमेंट केलं होतं की 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा तो आहे ना. आणि ते सॉफ्टवेअर कोणी डेव्हलप केलं? तुम्ही जर कॉलेजला गेला 0.1% तुमचे मार्क नसतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो. शेतकऱ्यांनी जर काही फॉर्म भरला आणि त्याला इन्शुरन्स मिळणार असेल तर 1 मिनिटात तो फॉर्म रिजेक्ट. मग शेतकऱ्याला एक न्याय, लाडक्या बहिणींना एक न्याय आणि ह्यांच्या घोटाळ्यांना वेगळे न्याय, ऐसा कैसे राज्य चले? नहीं, जिस तरह से आज भी राहुल गांधी ने वोट चोरी को लेकर प्रेस कॉन्फ्रेंस की है और उन्होंने आज भी कई सारे डेटा जो है सामने रखे हैं, इन तमाम बार बार आरोप जिस तरह से वो लगा रहे हैं, किसी तरीके से क्या इलेक्शन कमीशन की क्रेडिबिलिटी भी जो है सवालों के घेरे में है? हाँ, बिल्कुल ही है, डेटा ड्रिवन ही है ना. आपके सवाल में ही मेरा जवाब है और ये पूरा डेटा ड्रिवन आ रहा है. तो मेरे ख्याल से इसकी जांच होनी चाहिए. और ये बहुत दुख की बात है कि हमारे सबके प्यारे भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान दिया था और जो अधिकार इलेक्शन कमीशन को दिए थे वो कहाँ गए. और ये बहुत सारे सवाल आज हमारे सामने खड़े रह रहे कि ये वोट चोरी का जो आरोप सब जगह से हो रहा है और वो डेटा ही दिखा रहा है ना, नंबर्स डोंट लाई. अगर डेटा कह रहा है ये हुआ है तो हुआ है ना. ये कोई एक झूठ मूठ के आरोप तो है नहीं. तो बहुत चिंता की बात है देश के लिए और हमारे जैसे सशक्त लोकतंत्र के लिए तो बहुत बहुत दुख की और चिंता की बात है. कई सारे सांसद हो या कई सारे विधायक हो वो लगातार कह रहे हैं कि उनके भी कॉन्स्टिट्यूंसी में इस तरह की वोट चोरी हुई है. अरे मैं तो कह रही हूँ कि मेरे निर्वाचन क्षेत्र से ही आप शुरू करिए. अमोल दादा और मैं हम दोनों जीत के आए शिरूर और बारामती से. हमारी तो विनती है हम जीते तो भी हमारे से इंक्वायरी शुरू करो, क्योंकि इस देश में कॉपी करके पास होना नहीं है. हमको मेरिट में पढ़ाई करके मेहनत करके पास होना है. हम कॉपी करने वाले नहीं है. तो जरूर मैं तो कह रही हूँ हम सबकी करें. हम विपक्ष में है तो क्या हुआ और चुन के आए तो क्या हुआ. ऐसा नहीं है कि जब हारेंगे तभी कहेंगे इंक्वायरी करो. और अमोल दादा और मैंने बहुत बार कहा है कि भैया हमसे ही शुरुआत करिए. कई सत्ता पक्ष के नेताओं का ये भी कहना है कि जब लोकसभा के चुनाव हुए थे तब विपक्ष ने इतने सवाल नहीं खड़े किए थे क्योंकि उनके सांसद चुनकर आए थे. लेकिन जब विधानसभा के चुनाव हुए और जब वो हारते हैं तब वो कहीं ना कहीं सवाल खड़े कर रहे हैं. खुद उनकी पार्टी के जो नेता हैं वो पार्टी छोड़कर जा रहे हैं और इसी को छुपाने के लिए वो ऐसे सवाल कर रहे हैं. वोटों को लेकर खासकर वो बात. अरे वो वोट के लिए नहीं छोड़ के जा रही है. आप सबको पता है ये आइस का प्रॉब्लम है. आइस से बहुत दिन के बाद बोल रही हूँ मैं. आइस से इनकम टैक्स, सीबीआई और ईडी, और ये आपके चैनल ने भी दिखाया. तो ऐसा कोई नई बात मैं नहीं कह रही हूँ. सबको पता है कि आइस का कितना बड़ा प्रॉब्लम है इस देश में. अभी थोड़ा सा स्लो हुआ है, नहीं पहले तो बहुत ही अग्रेसिवली आइस चल रहा था. तो आइस के काफी वॉशिंग मशीन के तो आपको पता है उनके पास ही, हमारे पास वॉशिंग मशीन. हम थोड़े सिद्धांत वाले लोग हैं, हमारे यहाँ वॉशिंग मशीन नहीं है क्योंकि हम सिद्धांतों पे और देश के लिए, अगर किसी ने देश के लिए कुछ गलत किया होगा तो हम उसको माफ नहीं करेंगे. फिर वॉशिंग मशीन नहीं और क्या सत्ता नहीं. सत्ता गई तो भी बेहतर, लेकिन देश से गद्दारी नहीं करेंगे हम. और आप जो कह रही है कि वो सब जो भी आरोप प्रत्यारोप है उतना तो हक बनता है ना उनको, लेकिन डेटा तो झूठ नहीं बोलता. नंबर्स डोंट लाई. मीनाताई के पुतले पे जिस तरह से कलम फेंका गया और कल काफी हंगामा हुआ, क्या कहना चाहते हैं? एक पुतले को आरोपी को अरेस्ट भी किया. ये बहुत दुख की बात है. ऐसी चीजें होनी नहीं, कोई भी हो उस पर ऐसे हल्ला नहीं होना चाहिए. उसका ये बहुत गलत बात हुई है और ऐसी चीजें ना हो इसके लिए हम सब ने खबरदारी लेनी चाहिए. और मेरी विनती है
कि इन सारे जो हमारे प्यारे लोग सब जो है जिनके पुतले बनाए वहाँ सीसीटीवी कैमरा ही रखना चाहिए, तो ये पूरा मॉनिटर होए। बीएमसी चुनाव में क्या सारे विपक्ष एक साथ रहेंगे या अलग अलग लड़ेंगे? मन से भी आप शिवसेना युवती के साथ में एक तो पहले इलेक्शन तो ले, पहले इलेक्शन तो हो, इलेक्शन हो तो बात करेंगे ना। इलेक्शन का ना आता है ना पता है। महाराष्ट्र में अगर बात करें तो खेती किसानी एक ऐसा विषय है जिसको लेकर के सरकारें या नेता जो है वो बहुत कम बात करते हैं। इसके बारे में किसानों को लेकर कम बात करते हैं हम। सरकार कम बात करती है। कम बात करते हैं। इन सबके बीच महाराष्ट्र में जो सुसाइड का आंकड़ा है वो बढ़ते जा रहा है, और इस बार जो खबर आई है वो संभाजी नगर से है, जहां पर एक किसान ने सरकारी प्रेशर के वजह से, सरकारी बाबुओं के प्रेशर के वजह से जो है वो सुसाइड कर लिया है। इन सारी घटनाओं को कैसे देखती हैं आप? क्या सरकार राज्य के किसानों के प्रति असंवेदनशील हो गई है? हाँ बिल्कुल, ये सरकार असंवेदनशील है ही। तो न किसानों के बारे में है, बच्चों के बारे में है, शिक्षा के बारे में है, आरोग्य सेवा के बारे में है। आपने देखा जल जीवन मिशन का भी इश्यू के लिए असंवेदनशील है, और हमारे टीचर्स ने भी सुसाइड किए उसी मराठवाड़ा से जिसका आप उल्लेख कर रहे हैं आज। तो मेरे ख्याल से ये सरकार सिर्फ घर तोड़ो, पार्टी तोड़ो और कुछ भी करके सत्ता में आए और बड़े बड़े कॉन्ट्रैक्ट प्रोजेक्ट्स ही करे, इतना ही काम ये सरकार करती है। ये बहुत दुख की बात है कि बड़ा असंवेदनशील ये महाराष्ट्र की सरकार है, और इन्होंने कहा था कि किसानों का ऋण माफ करेंगे जब सत्ता में आएंगे। सत्ता में आके अब 1 साल होने आया, कौन सा ऋण इन्होंने माफ किया है कि कौन से किसान को न्याय दिया? और इसी कैबिनेट के एक मंत्री है मकरंद आबा पाटिल, उनका ही स्टेटमेंट है असेंबली में कि जनवरी से अभी तक हर 3 घंटे महाराष्ट्र में हर 3 घंटे एक किसान आत्महत्या करता है। ये बहुत दुख की बात है, और इसीलिए हम बड़ी विनम्रता से, आप नासिक शायद नहीं देखी हमारी स्टोरी, नासिक में सबसे बड़ा आंदोलन हमने खड़ा किया है। ये राजनीति की बात नहीं है, इंसानियत की बात है। जो आप और मेरे अनाज बोता है, इतनी मेहनत करता है, उसके लिए न्याय देना ये हम सबकी जिम्मेदारी है। और जिस तरह से ना किसानों को भाव मिल रहा है, ना दूध का हो रहा है, ना प्याज का, आप देख रहे क्या हो रहा है। तो इसमें पूरा जो किसान है वो बहुत बहुत ऐसे जगह पे आज खड़ा है, इसीलिए वो शायद इस तरह से जो आत्महत्या हो रही है, जो बढ़ रही है, उसका एक ही हल है कि इनकी पूरी उनका ऋण माफ किया जाए और नए तरीके से उनको ऋण दिया जाए। I'll give the reply. This government is absolutely insensitive. It has completely failed in several policies, including agriculture. The minister in the government, Mr. Makaran Daba Patil, himself has made a statement in the assembly that since January, every 3 hours there is a suicide committed by farmers. And in Maharashtra, there's complete mismanagement. There is not only farmer suicides, but even people working for Jal Jeevan Mission have committed suicide, as well as there are even teachers who are not getting salaries on time have committed suicide. And if you go through the documents of Maharashtra's budget, Maharashtra government themselves admit that they are not following the FRBM Act completely, and they are absolutely debt-ridden. And if things continue like this, the entire economy of the state will collapse. I have urged the Honorable Chief Minister of Maharashtra several times to call the all-party meeting, discuss, get experts on board and resolve this issue of the financial crisis that Maharashtra is going through. कांग्रेस की लीडर हैं KS अलागिरी, उन्होंने कहा है कि अगर कंगना रनावत तमिलनाडु में आती है तो उनको झापड़ मारना चाहिए, इस तरह का बयान दिया। मैंने नहीं सुना है, आई हैव नॉट हर्ड सच अ स्टेटमेंट। मैम, अगर देश की राजनीति की बात करें, इसके विपरीत कई सारे राज्यों में चुनाव भी है, बिहार है और बाकी अन्य राज्य, महाराष्ट्र में भी बीएमसी और तमाम स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनाव है। लेकिन इन सबके बीच का असम बीजेपी का एक ट्वीट आया है जिसमें वो ये कहते हैं कि अगर भारतीय जनता पार्टी को मतदान नहीं किया गया तो असम जो है वो मुस्लिम राज्य की तरह स्थापित हो जाएगा, बीफ खिलाया जाएगा लोगों को, सभी जगह मुसलमान कर दिए जाएंगे। इस प्रकार का कैंपेनिंग, you think that it is a kind of a polarization? Not at all. This is against the Constitution of India. It's very shameful. If I haven't seen it, but if you say BJP is doing it,
it's a very sad day for a vibrant democracy of ours and a country which talks in unity and diversity. This is not what Mahatma Gandhi ji fought for or our forefathers fought for. We fought for a united India and we are very proud Indians. If what you are saying is true, it's very, very unfortunate and I condemn any such statement. इसी सवाल को थोड़ा आगे बढ़ाएंगे। अमित साटम जो भी नए भाजपा मुंबई अध्यक्ष है, उन्होंने भी इसी तरह का बयान बीते 2 दिन पहले दिया। उन्होंने कहा कि अगर युवाटा और बाकी विपक्षी पार्टियों के हाथ में सरकार जाएगी तो कोई खान जो है मुंबई का मेयर बनेगा। मैंने सुना नहीं है, आई कांट कमेंट। लेकिन इन प्रकार के स्टेटमेंट कहीं No, it's very sad. नहीं, ये बहुत दुख की बात है कि एक सशक्त लोकतंत्र में आज भारतीय जनता पार्टी जितनी इतनी बड़ी ताकत है, अगर उनको ऐसे देश तोड़ने के विधान करने पड़े तो ये बहुत दुख की बात है। काही मराठीमध्ये शेवटी मीनाताई ठाकरे यांच्या बोलण्याचं जे काही अपमान जी काय झाली गोष्ट ही अतिशय दुर्दैवी आहे। मी स्वतःही त्याच्याबद्दल ट्विटही केलेलं आहे, माहितीही घेतलेली आहे। मला असं वाटतं ह्या सगळ्या आपल्या श्रद्धेची स्थान असतात, तिथे तातडीने बीएमसीनी कॅमेरे लावले पाहिजेत आणि तिथली सुरक्षितता किंवा तिथे एक जाग तरी ठेवली पाहिजे, म्हणजे अशा काही गोष्टी होणार नाहीत। कारण का हे सगळ्या गोष्टी श्रद्धेच्या असतात, त्यामुळे त्याचा कोणीही त्याचा अपमान करू नये अशी माझी विनम्र विनंती आहे। पण काही आखरी सवाल काही नाही, आखरी मराठी सवाल. जाऊ या याच्यामध्ये महाराष्ट्रातले अटक करण्यात आली एका आरोपीला आणि त्याचं म्हणणं आहे की संपत्तीच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जो कार्यकर्ता त्यांचा चुलत भाऊ आहे आणि चुलत भाऊ आहे आणि संपत्तीच्या वादातून हे कृत्य केलं। माहिती नाही, या आत्ता तर बातमी येते ती खरं खोटं कोणाला माहिती। पोलिसला स्टेटमेंट करू दे ना, मग बघू काय करायचं कोणाची। एक मराठीमध्ये डॉक्टरांकडनं आज जो आहे महाराष्ट्रातले डॉक्टर जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत, कसं बघतं की एकतर माझी डॉक्टरांना विनम्र विनंती आहे की त्याच्यात सरकारचा निर्णय, माझी खूप विनम्र विनंती आहे डॉक्टरांना की तुम्ही प्लीज पेशंट्सला वेठीस धरू नका, कारण त्याच्यात त्या पेशंटची बिचाऱ्याची काय चूक। महाराष्ट्राचं सरकारचं धोरण जर काही तुम्हाला बदलून हवं असेल तर तुम्ही प्लीज आमच्या पेशंट्सला वेठीस धरू नका, तुम्ही सरकारला जाब विचारा। आणि महाराष्ट्र सरकारने सगळ्यांना एकत्र घेऊन, दुर्दैव आहे की या सरकारचं फक्त आउटगोईंग चालू असतं, इनकमिंग बंदच असतं। समाजातले सगळेच घटक या सरकारवर नाराज आहेत, ह्याचा अर्थ काहीतरी चुकतंय। ताई, हिंदी में यही सवाल करना चाहूंगी क्योंकि आज महाराष्ट्र के अलग अलग हिस्सों मैं बड़ी विनम्रता से हर डॉक्टर जो आज आंदोलन करना है उनको बड़ी विनम्रता से विनती करना चाहती हूँ कि इसमें पेशेंट की कोई गलती नहीं है। हम डॉक्टर को भगवान मानने वाले लोग हैं और ये गलती बेचारे पेशेंट की है ही नहीं। ये गलती अगर की होगी तो वो सरकार की होगी। तो मैं इस असंवेदनशील सरकार को विनती करती हूँ कि आप सब इन डॉक्टरों से बात करें। कोई डॉक्टर के पास जाए तो पहले डॉक्टर से बात करने, अगर डॉक्टर्स आंदोलन करने हैं तो सरकार की जिम्मेदारी नहीं है कि वो डॉक्टरों को जाके पूछे कि आप क्यों आंदोलन कर रहे हैं, पेशेंट्स का क्या हाल हुआ है। तो ये जो इनकन्वीनियंस आज पेशेंट्स को हो रहा है उसके लिए जिम्मेदार सिर्फ और सिर्फ महाराष्ट्र की असंवेदनशील सरकार है। मराठा आरक्षण को लेकर एक GR निकाला गया, उसको लेकर काफी कंफ्यूजन हो रहा है और कहीं ना कहीं आरोप और प्रत्यारोप भी हो रहा है। आपने कहा कि सीएम को प्रेस कॉन्फ्रेंस एब्सोल्युटली, हाँ, तो प्रेस कॉन्फ्रेंस महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री ने एक ऑल पार्टी मीटिंग बुलानी चाहिए। मैं तो 100 बार ये बोल चुकी हूँ कि आप ऑल पार्टी मीटिंग बुलाइए, आप एक असेंबली का सेशन लीजिए और एक प्रेस कॉन्फ्रेंस करवाइए, एक अच्छा सा प्रेजेंटेशन दिखा दीजिए, तो पता तो चले इस देश को किसको क्या मिला है। इतना कंफ्यूजिंग हो रहा है सब जगह, तो पता ही नहीं चल रहा है किसको मिल रहा है नहीं मिल रहा है। तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने सीधी बात करनी चाहिए इस राज्य से। ओके, थैंक यू।